मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत। अंतरवाली सराटीवरून ते मुंबईच्या दिशेने निघाले। यावेळी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। जरांगे कुटुंबियांच्या भावनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत। ठरल्याप्रमाणे ते आज मोर्चा घेऊन अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने निघाले। मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले। यावेळी जरांगे यांची बायको आणि मुलींना अश्रू अनावर झाले। त्यांची बायको आणि मुली गळ्यात होऊन रडल्या। यावेळी जरांगे देखील भावुक झाले। त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले। यावेळी त्यांच्या एका मुलीला चक्कर आली, तरी देखील मनोज जरांगे पुढे निघून गेले। जरांगे कुटुंबियांच्या या भावनिक क्षणाचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना मुंबईला येण्याचे आवाहन केले। त्यामुळे जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। ज्या पद्धतीने मुंबईला जाण्यासाठी पुरुष मंडळी तयारी करत आहेत, त्याच पद्धतीने महिला देखील तितक्याच तत्पर दिसत आहेत। मुंबईला जाणाऱ्या पुरुषांसाठी महिलांची खाद्य मेजवानीसाठीची तयारी सुरू केली आहे। घरातील कर्ता पुरुष मुंबईला जात असल्याने महिला भावुक झाल्या। सोलापुरातील घराघरातून मुंबईला जाणाऱ्या पुरुषांच्या न्याहारीसाठी चिवडा, चकली, शेंगाच्या पोळ्या, कडक भाकरी, शेंगा चटणी अशा मेजवान्या पुरुषांना बांधून देण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे। मात्र घरातील पुरुष मंडळींना मुंबईला पाठवत असताना महिलांना अश्रू अनावर झाले आहे। मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा संभाजीनगर जिल्ह्यात काही वेळात प्रवेश करणार आहे। पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथे गावकऱ्यांकडून मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी 5 जेसीबी लावण्यात आले आहेत। या जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे। दरम्यान, नुकताच मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे।